नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एक नवीन ब्लॉग दाखवत आहे। नवीन चॅनल मी आजच सुरू केलं आहे, स्वाद आणि सफर। हे माझं मराठी दुसरं चॅनल आहे। पहिलं माझं हिंदी चॅनल एक आहे जे रेसिपीचं आहे। तो याच्यावरती मी सगळ्यात पहिले स्वामी समर्थांच्या एक नाटक पाहिलं, त्या नाटकाला जाण्याचा हा ब्लॉग आहे। तर घरातनं आम्ही निघालो आणि सर्व मैत्रिणी मिळून एक कॅब केली आणि आम्ही सगळेजण थिएटरमध्ये पोहोचलो। तर हा ब्लॉग आता सुरू झाला आहे बघा। आम्ही वॉक करत करत सगळ्या मैत्रिणी या कॅबमध्ये बसून मग तिथे थिएटरमध्ये पोहोचलो आणि इथे स्वामी समर्थांची इतकी सुंदर रांगोळी बघायला मिळाली आणि सगळीकडे मराठी, सगळे लोक मराठी आणि इकडे फारच सुंदर या थिएटरमध्ये खूप सगळे लोक जमली होती। अजून पूर्णपणे थिएटर भरलं नव्हतं। खूप वर्षानंतर मराठी नाटक जवळपास मी 10-15 वर्षानंतर पाहत होते आणि इथे बघा स्वामी समर्थांच्या जीवनावरती हे नाटक होतं। खूपच सुंदर होतं आणि हा ब्लॉग मी पहिल्यांदा टाकत आहे। तर बघा, पहिला ब्लॉग मी देवाच्या नाटकाचा टाकत आहे। हे नाटक प्रकाश योजना म्युझिक याचं फारच सुंदर होतं। तर सगळ्यात पहिला ब्लॉग मी हा टाकत आहे। तर तुम्ही सर्वजण हा ब्लॉग पहा आणि आपल्या मराठमोळ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जरूर शेअर करा। तर बघा, मी छोटे छोटे क्लिप्स घेतलेले आहे। खूप मजा आली कारण खूप वर्षांनी मी मराठी नाटक पाहत होते। याच्यातले छोटे छोटे क्लिप्स घेतलेले आहेत। तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि रोज रोज वेगवेगळे ब्लॉग्स, वेगवेगळे आम्ही कधी कधी वीकेंडला हॉटेलिंग करतो ते सगळे ब्लॉग्स आणि या शहरामधले बघा किती सुंदर थिएटर आहे, याचा परिसर। मग नंतर मध्यांतरामध्ये इंटरव्हलमध्ये मी थोडा बहुत व्हिडिओ त्याचा घेतला। सर्वजण ओळखीचे नव्हते पण सारी मराठी माणसं होती आणि फार सुंदर हे नाटक होतं। हे नागपूरहून आलेलं ब्रह्मांड नायक नावाचं एक स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावर आधारित होतं। खूप सुंदर, खूप मजा आली। 3 तासांचं नाटक होतं। खूपच छान। तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग तुम्ही जरूर मला कळवा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। सबस्क्राईब धन्यवाद। मी या ब्लॉग पासून सुरुवात करत आहे। श्री स्वामी समर्थ।